जंगली रमी पे जंगली रमी पे या सरकारचं करायचं काय? शेतकऱ्याची कर्जमाफी, शेतकऱ्याची कर्जमाफी, सरकारचं करायचं काय? मागील काही काळामध्ये शेतकऱ्यांना फसवणारं सरकार आपल्या राज्यामध्ये सत्तेवर आलेलं आहे आणि ज्या टायमाला सत्तेवर आलं आणि दुर्दैवाने पुन्हा एकदा जे फडणवीस साहेब आहे मुख्यमंत्री आज, हे देखील काही मागील काळामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी यांच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभारण्यात आले होते। तर आज शेतकऱ्यांना ही अशी आस लागलेली का आज स्वतः शेतकरी नेते आम्ही समजू शकतो देवेंद्र फडणवीस साहेबांना, आज ते स्वतः मुख्यमंत्री झालेले, राज्याचा कारभार त्यांच्या हाती आहे, हे आपल्या राज्याचे पालक आहे आणि या राज्याचे पालक तत्व त्यांनी स्वीकारल्यानंतर शेतकऱ्याची जी कर्जमाफी आहे ते त्यांच्या तोंडून गेलेला शब्द होता आणि प्रत्येक टायमाला आलेलं जे सरकार आहे हे शेतकऱ्यांच्या विषयावर प्रमुख मागणीसाठी म्हणजे प्रमुख एकदम मागणी असते त्यांच्यासाठी शेतकऱ्यांचं कर्जमाफी म्हणून। तर या ठिकाणी आमचं असं म्हणणं आहे का आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन या ठिकाणी चालू आहे। तर त्याच पार्श्वभूमीवर आज आम्ही शिर्डी शहरामध्ये आज रस्ता रोको आणि एक अनोखं या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। आमच्या या ठिकाणी मागण्या एकदम रास्त आहे का जो आपला आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधव आहे या कुठेतरी आत्महत्या थांबल्या पाहिजे आणि पुढील देखील ज्या आत्महत्या होणार आहे या ठिकाणी थांबल्या पण पाहिजे। आज त्या पार्श्वभूमीवर आज पुलतांबा या ठिकाणी नामदार बच्चूभाऊ कडू या आज 5 वाजता काही शेतकरी लोकांची भेट घ्यायला येणार आहे। आमच्या सरकारला या ठिकाणी जाहीर इशारा आहे का जर एवढंच करून जर काही जर आपण जर शेतकऱ्यांबद्दल जर विचार केला नाही तर हे फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं झाल्याशिवाय राहणार नाही। श्री बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीमध्ये श्री छत्रपती महाराज शिवाजी चौकामध्ये आम्ही चक्काजाम आंदोलन केलं। आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहे, शेतकऱ्याच्या मालाला भाव, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांनी जे सांगितलं 7/12 कोरा ही मागणी त्यांनीच केली का बा आम्ही कोरा करू, पण अद्यापही कोरा न झाल्यामुळं आज शेतकरी आत्महत्या करतायत। आज आमच्या शेतीमालाला भाव नाही। आम्हाला सरकारला एकच म्हणणं आहे, आम्हाला कर्जमाफी देऊ नका पण आमच्या शेतमालाला भाव द्या। आज शेतकऱ्याचं महत्त्व त्यांना कळत नाहीये। त्यांना 2020ला ज्यावेळेस कोरोना काळामध्ये तुमच्याकडे गडगंज संपत्ती आहे, पैसा अडका आहे, त्यांना हे कळलं नाही तुमच्याकडे पैसा अडका असून ते पैसा कामाला नाही आला, फक्त शेतकरीच कामाला आला आणि शेतकऱ्याचं महत्त्व त्याच वेळेस त्यांना कळायला पाहिजे होतं। अजून पण त्यांचे डोळे उघडलेले नाहीये। आज आम्ही ही वांग्याची माळ आहे ही आमचे कृषी मंत्री कोकाटे साहेब यांना देण्याकरता आम्ही गळ्यात घातलेले आहे आणि आम्ही तिथे जाऊन त्यांच्या गळ्यात माळा त्या कांद्याच्या आणि वांग्याच्या माळा त्यांच्या गळ्यात घालणार आहोत। आज शिर्डीमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये। मला एकच म्हणणं आहे, असे कोणते कृषी मंत्री लाभले यांना शेतकऱ्यांबद्दल काहीच आस्था नाहीये। यांना सभागृहामध्ये एवढं पवित्र लोकशाही मंदिरामध्ये यांना गेम खेळायला वेळ मिळतो पण शेतकऱ्यांच्या बांधावर जायला यांना वेळ नाही। सर मला एवढंच म्हणणं आहे, साईबाबा यांना सद्बुद्धी द्यावं तर लवकरात लवकर राजीनामा घेऊन नवीन चांगला कृषी मंत्री लाभावा महाराष्ट्राला, एवढीच विनंती।